तर ऑल द बेस्ट पुन्हा एकदा दोन्ही संघांना. आणि सुरुवात होती आहे. आमची सावली क्रिएशन टीम देखील ॲग्रेसिव्ह झाली, कार्यरत झाली आहे. पहिल्या षटकाला सुरुवात, पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामधून सुरुवात जी होती, भावेश मला वाटतं येत आहेत आणि पहिला चेंडू थोडासा दिशाहीन चेंडूने सुरुवात होताना संघाचा श्री गणेश होते, खातं जे फलकावर लागलं गेलं आहे. 4 षटकांचा हा सामना आपण लक्षात घ्या. 4 षटकासाठी तुम्हाला इथे 20 मिनिटाचा अवधी दिला जातो आहे. आणि पहिला चेंडू वाईड स्वरूपात हाताळला गेला आहे. तो फलंदाज मात्र इथे निश्चितच चेंडू सोडून देताना पुढच्या चेंडूवर नियंत्रण मात्र चांगला गोलंदाज म्हणावा गेला. पहिला चेंडू भले वाईट असला तरी देखील पुढच्या चेंडूवर एक चांगलीशी सुरुवात करतात गोलंदाज. निश्चितच 2 बॅटर जे पाहतो आपण पाहिजे भावेश आणि श्रेयस. तर रायनल उतूर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर असताना. अतिशय या संघाचा मुख्य खेळाडू म्हणून नेहमीच पाहिलं जातं. अगदी चांगली कामगिरी करणारा खेळाडू आहे. पुढचा चेंडूवर देखील दबाव बनवत आहेत फलंदाजावर, कारण इथे चेंडू थोडासा त्यांच्या पॅडवरून गेला होता तो स्क्वेअर लेग रिजनला. आणि या दरम्यान लेग बाई स्वरूपात इथे धाव येते संघासाठी. पहिला चेंडू वाईड होता, त्यानंतर इथे लेग बाई झाली आणि संघाची धावसंख्या पोहोचली ती 2 वर. आत्तापर्यंत निश्चितच चांगली गोलंदाजीची कामगिरी पण सध्या पाहतोय रायनल उतूरची. आज मॅकमिलन यांचा आपण उल्लेख केला की आज ते नसताना त्यांची मात्र जागा नक्कीच सगळ्याला उणीव भासेल त्यांच्या खेळातली, कारण अगदी सर्वोत्तम खेळाडू म्हणून त्यांचा संघामध्ये हा खेळाडूचं नेहमीच चांगलं काम असतं. आणि त्याच्या अनुसूचित संघाची चांगली ताकद आपण बघतो रायनल तर उत्तम मत करतायत रायनल इतूर. आणि यावेळेस मात्र अगदी चांगला फटका, इथे मात्र चेंडू नक्कीच थांबणार नाही, अगदी हवेतून सफर करतोय चेंडूची आणि चेंडूला पाठवून दिले जाते सरळ सीमे पलीकडे भिरकावून देताना उत्तुंग षटकार, यूज सिक्सर. अगदी खऱ्या प्रेक्षकांनी अगदी पाळणं फिरणारी ही षटकारांची आतषबाजी आपण दिवसभरात पाहतोय. सकाळच्या सामन्यापासूनच अगदी मोठे मोठे षटकार पाहायला मिळाले आणि आता देखील सुरुवात होत आहे. खंदी सुरुवात म्हणता येईल. पुढच्या चेंडूला अटॅक केला गेला आणि पाठवले ते सीमे पलीकडे भिरकावून देतात षटकार. रायनलच्या या गोलंदाजीवर अगदी अगदी हल्ला केला गेला, अटॅक केला गेला आहे आणि संघाची धावसंख्या पोहोचली ती 7 अंकावर 7 रन, 8 धावा सॉरी, कारण 2 धावा अगोदर आल्या होत्या, एक वाईट स्वरूपात एक लेग बाय स्वरूपात. आणि आमचं स्कोरिंग थोडी उशिरा येत आहे ब्लॅक स्क्रीनवर आणि दरम्यान मात्र धावसंख्या 8 वर पोहोचली. तर आत्तापर्यंत पाहिलं तर 3 चेंडू संपले गेलेत. जनकराजा उत्तम आणि त्याच्या विपक्षात मात्र मित्र डीजे ध्रुव 11 सातपाटी. इथे थोडासा चेंडू ताडास उसवी दिला चेंडू, आपण तो फलंदाज थोडेसे घाई करून गेले असं म्हणावं गेलं. चेंडू थोडीशी बॅट अगोदर फिरली गेली आणि मात्र चेंडू थोडासा सरळ गेला तर इष्टीमागे डॉट स्वरूपात चांगली लेंथ इथे पाहायला मिळते आहे ती रायनलची. आणि षटकातून चांगला गोलंदाजी या चेंडूवर होताना धावसंख्या स्थिरावली गेली आहे. लगातार बॅक टू बॅक पण दोन्ही चेंडू अशा प्रकारे पाहिले असतील, तीच कॉपी म्हणावं गेल पुढच्या चेंडूवर देखील पाहायला मिळाली. सुंदर ही गोलंदाजी आपण पाहतोय. तर षटकातील आता पुढचा चेंडू इथे मात्र अगदी हलक्या चेंडू तटवला गेला, निश्चितच अलॉंग द कार्पेट निघतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि ज्यावर फलंदाज सहजतेने एक धाव घेताना आपण पाहतोय. एका धावेनेच संघाची धावसंख्या तर पोहोचली आहे ती 9 वर. एखादी 5 चेंडूचा इथे खेळ संपल्यानंतर निश्चितच ही चांगली गोलंदाजी आपण सध्या पाहतोय. टिचून मारा झाला होता, भले एका चेंडूवर चांगला षटकार देखील आला होता आणि षटक यावेळी अखेर संपलं गेला. तर पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाचा समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली तर बिनबाद 9 धावा. तर थोडे उशिराने संघ इथे येत आहेत, त्यामुळे थोडंसं मला इथे अजून कमी वेगळा विचार करावा लागतोय, कारण प्रत्येक दिवशी आम्ही पाहिला असेल पहिल्या फेरीचे सामने सगळे 5 षटकाचे खेळले गेले आणि पहिला सामना आपण 5 षटकाचा खेळला होता, पण इथे मात्र वेळेचा भाग ठेवत इथे 4 षटकाचा सामना केला गेला आहे. भावेश आणि श्रेयस ही जोडगोळी सध्या मैदानात खेळत असताना आपण पाहतोय. ती मित डीजे ध्रुव 11 सातपाडी संघाकडून बॅटिंग प्रथम होत असताना
दुसऱ्या षटकाला सुरुवात. पॉवर प्ले जे एकमेव षटकाचं संपलं गेलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण आपण थोडंसं निश्चितच लांबू शकता. तर क्षेत्ररक्षण अगदी सजवलं जात आहे ते या नवीन षटकाकरता. नवीन गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होताना आपण पाहतोय अभिषेक यांना. जनक राजा संघाकडून आपण पाहतो उत्पन्न या संघाकडून षटकाला सुरुवात होताना पहिला चेंडू. इथे मात्र पंचांनी लगेचच डिक्लेरेशन केलं इथे नो बॉल, इट इज अ नो बॉल आणि फ्री लागू झाली लगेचच. एक एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या निश्चित डबल अंकामध्ये जाऊन पोहोचती आहे ती 10वर एकेरीतून दुहेरीवर. तर एक चांगला क्रिकेट आपण पाहतो, एक चांगली क्रिकेट स्पर्धा पाहतोय. मात्र मागच्या सामन्यामध्ये जी आक्रमकता पाहायला मिळाली होती ती आक्रमकता या सामन्यात दिसेल का असं प्रेक्षकांना देखील प्रश्न पडला असावा. कारण प्रेक्षकांनी पाहतात सावकार षटकाराचा पाऊस त्यांना पाहायला आवडतो. इथे पुढचा चेंडू वर फटकवण्याचा जरूर प्रयत्न झाला, परंतु यावेळी चेंडू थोडासा बॉटम लागला आणि त्यामुळे चेंडूला गती मिळाली नाही. चेंडू अगदी निघतोय तो शॉट स्क्वेअर लेगच्या बाजूने की ज्यावर एक सिंगल धाव आली आणि याचा एकेरी धावेने संघाची धावसंख्या पाहिली तर पोहोचते ती 11वर. बिनबाद 11 धावा फलकावं लागल्यात भावेश आणि श्रेयस हे सलामीवीर आपण पाहतो. दोन्ही फलंदाज मैदानात सध्या चांगल्यापैकी जंप बसवत आहेत आणि जंप बसवल्यानंतर कदाचित मला वाटतं षटकार ठोकतील. याच हेतूने मात्र खेळ इथे मैदानात चालूच असतावा. तर आत्तापर्यंत पाहता पाहता षटकामधून चांगली इथे गोलंदाजी देखील करू लागलेत अभिषेक. कारण 4 षटकांचा खेळ आहे त्यामुळे प्रत्येक चेंडूला महत्त्व द्यावं लागेल फलंदाजांना. यायचा पुढच्या चेंडूवर चांगला फटकवण्याचा प्रयत्न आणि नक्कीच चेंडू अगदी मिडविकेटच्या डोक्यावरून सीमे पलीकडे भिरकाव गेला आणि टप्पा अगदी अचूक त्याने उचलला होता आणि फलंदाजांनी अगदी त्यावर चांगल्यापैकी प्रहार करताना चेंडूला आसमानी टोला मारला गेला आहे आउट ऑफ द पार्क स्टेडियमच्या बाहेर. आपण स्क्रीनवर पाहू शकता हा चेंडू थोडासा शॉर्ट पिच होता, परंतु त्यावर अगदी चांगल्यापैकी चेंडूला गुडना टेक अशा प्रकारचा फटका मारताना चेंडूला अगदी पूर्णपणे मात्र सुरेख चेंडू सीमे पलीकडे भिरकवून दिला क्षेत्ररक्षण डोक्यावरून आणि सीमे पार जाताना षटकार आलाय तो भावेश यांच्या बॅटमधला. त्यामुळे धावसंख्या पाहतो आपण 17वर पोहोचलेली आतापर्यंत. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर 2 चेंडू नुकतेच संपले गेलेत. पहिला चेंडू नो बॉल ठरल्यानंतर निश्चितच अभिषेक स्वतःला सावरत आहेत आणि आता गोलंदाजी करत असताना पुढच्या चेंडूवर मात्र अगदी आक्रमक भूमिका घेतली फलंदाजांनी त्यामुळे षटकार आलाय. तर यानंतर सार्थक स्पोर्ट्स जय हनुमान टेंबोली प्रतीक पाटील यांचा आपण संघ पाहणार आहोत मैदानातून. आणि पुढचा चेंडूवर जबरदस्त फटका अगदी फ्रंटफूट येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू अगदी पॅड आदळला आणि त्या दरम्यान फक्त फलंदाज लेग बाय स्वरूपात इथे धाव मिळती आहे. याच एकेरी धावेने संघाची धावसंख्येमध्ये वाढ होताना धावसंख्या पोहोचली 18वर. तर त्याच्या विरोधात दांडी 11. तर दांडी संघ म्हटलं की अगदी कित्येक वर्ष आपण पाहत असायला वाटतं की कुठेही स्पर्धा असू दे मोठ्या मोठ्या स्पर्धा नेहमी त्यांचा इथे मैदानात सहभाग असतो. कारण दांडीमध्ये अनेक टीम आहेत, अनेक खेळाडू आपण पाहिले मागचे पाहिले असतील जुने जाणते खेळाडू आणि त्यानंतर नवीन खेळाडू देखील खूप तयार झाले आहेत. तर त्यांच्या नावानेच आपण संघ पाहतोय दांडी 11. त्यांच्या विपक्षात मात्र सार्थक स्पोर्ट्स जय हनुमान टेंबोली. तर या षटकातील आता पुढचा चेंडू टाकण्याचा गोलंदाज इथे थोडासा चेंडू अगदी हवा गतीचा होता, परंतु अगदी चेंडू फटकवला गेला आणि त्यावर फलंदाज सहजतेने एका सिंगल धाव मिळवत आहेत. तर एक धावा तर आवश्यक आहेत महत्त्वाच्या, परंतु यावर मोठे फटके सुद्धा आवश्यक असतील. एक चांगला स्थितीत संघाला नेण्याच्या दृष्टीने मात्र मित्र डीजे सातपाडी संघ संघर्ष इथे करतोय, स्ट्रगल होतोय त्यांचा मैदानातला. आणि या षटकातून आतापर्यंत 4 चेंडू खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती बिनबाद 19 धावा. अभिषेक जे गोलंदाजी पण पाहतोय करताना षटकातील 5वा चेंडू त्यांचा. याचा फुल टॉस घेताना चांगला फर्स्ट स्ट्रोक आणि 2 षटकांमधून चेंडूला फटकवला गेला आणि नक्कीच हा चेंडू वन बाउन्स असा सीमा पार होतोय. सुंदर असा चौकार आला. संघाकरता आवश्यक असे फटके आवश्यक आहेत, त्यामुळे हा एक नेत्रदीपक चांगला फटका येताना धावसंख्या 4ने वाढली गेली आहे ती धाव फलकावर. बघा आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता हा चेंडू चांगल्यापैकी होता, पण तेवढ्या चांगल्यापैकी फटकवला गेला आहे. क्षेत्ररक्षकांना कुठलाही संधी दिली गेली नाही आणि चेंडूने मात्र सीमा रेषा ओलांडताना ओव्हर दी रोप चौकार आला आहे. त्यामध्ये धावसंख्या धावून पोहोचली ती 23वर 23. तर या षटकात ते आत्तापर्यंत 5 चेंडू संपले गेलेत आणि भावेश पोहोचत आहेत 5 चेंडूच्या खेळामध्ये ते 10 धावांवर. तर त्यांना 7 करणारे श्रेयस खेळत आहेत 9 धावांवर. पुढचा चेंडू बघितला आणि नंतर सोडून दिला जातोय, परंतु अपेक्षेकडे पंचाकडे पाहतात आणि ते षटकाचा देखील खेळ संपला गेला. अशा प्रकारे पाहिली तर 2 षटकं निर्धारित संपली गेली निर्धारित खेळताना ती संघाकडून. आणि या 2 षटकाच्या समाप्तानंतर मित्र डीजे सातपाडी संघाची मजेल पोहोचली ती 23 धावांवर बिनबाद 23. कुठल्याही प्रकारची विकेट न गमावता एक चांगलीशी सुरुवात म्हणता येईल, कारण या षटक बऱ्यापैकी एक षटकार आला होता, एक चौकार आला होता, त्यामध्ये गती थोडीशी प्राप्त झाली ती पहिल्या षटकात तुलनेत.
तर जनकराजा उत्तम आपण पाहतोय संघ मैदानात फिल्डिंग करत असताना टॉस जिंकताना प्रथम त्यांनी फिल्डिंगला पसंत दिली आणि एकंदरीत तो 2 षटकाचा खेळ संपवला आहे. 2 गोलंदाज त्यांनी वापरलेत ते या 2 षटकाकरता. त्यानंतर आता तिसऱ्या षटकाला जी सुरुवात होती आहे, बघूया गोलंदाजीमध्ये बदल तर आवश्यक असणार आहे, कारण 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत प्रत्येक षटकाकरता. तर थोडंसं स्पीडअप झालं पाहिजे, जास्त वेळ आपण मीटिंग घेऊ नका. जनकराजा उत्तम संघ अगोदरच बराचसा वेळ तिथे निघून गेला. या पहिल्या सत्रामध्ये आपण पूर्वार्ध पाहतोय खेळाचा. मी तर डीजे आज पाहिलं असेल. तर जाऊयात आपण तिसऱ्या षटकाकडं. नवीन षटकात कुठल्या गोलंदाजाकडे चेंडू सोपवला होते बघूयात आपण उत्तम संघाकडून. जेरवस मला वाटतं त्या नावाचा हा खेळाडू आपण पाहतोय मैदानात येताना. आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतील, कारण अतिशय चांगली ही खेळपट्टी, सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी पण पाहतोय. आयोजकांनी खूप मेहनतीने बनवली आहे आणि सातत्याने अगदी पाटा खेळपट्टी आपण क्रिकेटमध्ये आपण पाहतो, टेनिस क्रिकेटमध्ये जेव्हा मोठ्या मॅचेस होतात अशाच खेळपट्टीचा जास्त वापर होतो. मातीची खेळपट्टी फार कमी ठिकाणी आता पाहू लागल्यात आपण पाहतोय. या दरम्यान षटकाला सुरुवात होताना जर्वस यांचा सुरुवात. पहिला चेंडू, पहिलाच फुलटॉस देताना अगदी संधी दिली गेली आहे फलका होण्याची आणि चेंडूला अगदी सर आमच्या समोर कक्षाला सलामी मिळाली या षटकाराची. उत्तुंग षटकार. सुरुवातीलाच अगदी टार्गेट केलं आहे गोलंदाजाला आणि पहिल्या चेंडूवर एक सुरेख षटकार येताना मात्र 6 धावांची वाढ देखील झाली. त्यामुळे संघाची धावसंख्या जर आता पाहतोय आपण फलकावर पोहोचली ती 29वर 29. चांगल्यापैकी श्रेयस यांनी मात्र या चेंडूला अगदी कॅच केलं आणि चांगल्यापैकी पुल करताना फटकावला, तो सीमापेक्षा पलीकडे भिरकावून दिला गेला. कारण फुलटॉस होता, या फुलटॉसवर कुठल्याही फलकाला अगदी फटका मारणं नेहमीच आवडतं. तशा प्रकारची संधी साधली गेली. नंतर पुन्हा एकदा सामना करतील ते श्रेयस. पुढचा चेंडू यावेळेस स्क्वेअर लेगवरून निघतोय, तिथे क्षेत्ररक्षक यावेळेस तैनात केले गेले. चांगल्या चेंडूला अगदी स्टॉप केलं गेलं, बाउंड्रीपासून थांबवलं गेला आणि दुसऱ्या धावेसाठी वंचित केलं गेलं. निश्चितच चांगल्यापैकी फेक देखील आलेली, त्यामुळेच एक धावावर समाधान व्यक्त केलं गेलं आणि त्यामुळे धावसंख्या पोहोचली आहे ती 30वर 30 रन. बिनबाद 30 धावा फलकावला. जर्वस यांचे गोलंदाजी पाहतोय. 2 चेंडू आतापर्यंत संपले गेलेत षटकामधले. आता सामना करतील ते भावेश, जे खेळत आहेत 10 धावांवर. आतापर्यंत त्यांनी बघितलं तर 6 चेंडूचा सामना केला आहे आणि एक चांगल्यापैकी बॅटिंग करायची आहे हेतून मात्र ते दोन्ही फलंदाज एकमेकाला साथ देत आहेत. षटकातून तिसरा चेंडू. जर्वस यांचा आपण गोलंदाजी पाहतोय. राईट हाताने मारा करतायत, उजव्या हाताने मारा त्यांचा ओढ रोप. इथे मात्र चेंडू चांगल्यापैकी होता. निश्चितच चेंडू अगदी त्यावर धाव घेण्याचा मनसुबा ठेवला, तर पण बघितलं की कुठल्याही प्रकारचा इथे समोरच्या सपोर्ट मिळत नाही, कुठल्याही प्रकारची दाद मिळत नाही. तेव्हा मागे परतले, थोडंसं धोका पत्करला होता त्याने, परंतु अखेरमध्ये आपल्या सुरखरूप पोहोचलेत आपल्या क्रीजमध्ये आणि त्यामुळे हा धोका टळला गेला म्हणता येईल संघाचा. त्यामुळे चांगली गोलंदाजी असते आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर षटकार केल्यानंतर अगदी अचूकतेने गोलंदाजी करतायत जर्वस आणि या षटकात आतापर्यंत 3 चेंडू समाप्त केलेत. षटकातील चौथा चेंडू याचा पुन्हा एकदा फुलटा दिला आणि फुलटासवर पुन्हा एकदा मात्र तेच चित्र आपण पाहतोय की यावेळेस चेंडू अगदी लॉंग लेग वरून सीमेपार जातोय. उत्तुंग षटकार यावेळेस निघाला तो भावेश यांच्या बॅटमधून. 2 मोठे मल्टी हिटर मारले. जे फुलटॉस मिळाले त्या फुलटॉसचा खरपूस समाचार घेतला गेला या षटकामधून आणि त्यांना पात्र पाठवले तर नक्कीच षटकारासाठी रूपांतर करताना 6 धावांकरता. तर या 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय जी धावफलकाचा पुढे सरकली गेली आहे. बघा आपण ॲक्शन पाहू शकता कशा प्रकारे फटकवला गेला. अगदी घुटनाट्य कशा प्रकारचा फटका मारताना चेंडू सीमे पलीकडे गेला होता षटकाराकरता आणि 6 धावांची नक्कीच इथे मात्र मेजवानी मिळाली संघाला. धावसंख्या 6ने वाढताना पोहोचली 36वर 36. आत्तापर्यंत या षटकातले चेंडू संपलेत ते 4. 2 मोठे फटके मल्टी हिट आलेत. पहिल्या चेंडूवर हा षटकार होता, त्यानंतर आता चौथ्या चेंडूवर षटकार आला. म्हणजे अजूनही 2 चेंडू इथे बाकी राहतोय. जर्वस यांची ही गोलंदाजी थोडीशी पटकवली गेली आहे. स्ट्रोक मारले गेलेत चांगले 2 मोठे षटकार. भावेश पुन्हा एकदा सामना करतील या पुढच्या चेंडूचा. या षटकातील 5वा चेंडू. संघाची धावसंख्या बिनबाद 36 धावा.
यावेळेस कुठेतरी फंबल झाले, पाऊल त्यांचं चुकलं असावं आणि पुन्हा एकदा माघारी परततील. डेड बॉल. तर आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्ताने जे आम्हाला खास इथे बक्षीस स्वरूपात आले तर ट्रॉफी स्वरूपात या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांनी आपल्याला सन्मान चिन्ह जे उपलब्ध करून दिलेत, सन्माननीय दयानंदजी दळवी आणि महेशजी भोईर या दोन्ही मान्यवरांचं इथे आगमन होतंय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर धावसंख्येचा विचार केला तर आता धावसंख्या पोहोचले ती 37 वर 37. एकंदरीत 5 चेंडू फेकून झालेत या षटकातले. जर्वसेनची गोलंदाजी निश्चितच आता चांगल्यापैकी गोलंदाजी करता येते. जरी 2 षटकार खाल्ले असले तरी देखील त्यांनी काही जे चेंडू टाकलेत ते खूप प्रतिभा अशी कामगिरी केलेली. चांगल्यापैकी चेंडू हाताळताना षटकात तिथे 5 चेंडूचा खेळ संपला गेला आहे. तर निश्चितच दयानंदजी पाटील साहेब फाउंटन बिअर शॉप यांनी आपल्या स्पर्धेकरता सामनावीराची जे ट्रॉफीज दिल्यात त्यांचा आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक उल्लेख करताना त्यांना धन्यवाद देतोय ते स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीने. आणि सन्मान चिन्ह सुद्धा आपण पाहतोय ती दिली गेली त्या दयानंद दळवी सरांनी. ते मात्र इथे उपस्थित झालेत, त्यांचा देखील आम्ही उल्लेख करतोय. त्यांना देखील धन्यवाद या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या त्यांनी उपस्थित दाखवली या स्पर्धेतून. खूप मोठं त्यांचं सहकार्य आहे या स्पर्धेला. का सहकार्य असतं तेव्हाच स्पर्धा उभी राहत असते आणि ते सहकार्य अनेकांनी दिलेलं या स्पर्धेतून. परंतु आपण या षटकात जातोय अंतिम चेंडूकडे. षटकातील शेवटचा चेंडू जर्वसेनचा. इथे मात्र अगदी जसा चेंडू बॅटवर आला त्याच्या स्वीट सॉंग आला आणि चेंडू सरळ निघून गेला, तो सरळ सीमेपलीकडे भिरकावून दिला. उत्तुंग षटकार. या सामन्यातून पाहतो या इनिंगमध्ये किंवा या षटकामधला तिसरा षटकार ठोकताना हे षटक थोडंसं महागडे ठरलं. ड्रिंक्स पाठवून द्या आपण मैदानामध्ये. आणि आत्तापर्यंत पाहिलं तर 3 षटकाचा खेळ संपला गेला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झपाट्याने वेगाने पोहोचले. बघा आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. अशा प्रकारे हा चेंडू होता, फुल टॉस दिला होता आणि संधी दिली गेली. या संधीचा पुरेपूर फायदा उचलताना फलंदाजांनी अगदी चेंडूला एक लॉफ्टेड षटकार ठोकत 6 धावा जमवलेत आपल्या संघाकरता आणि षटक देखील संपलं गेलं. त्याबरोबरच त्यामुळे 3 षटकाचा खेळ संपतोय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला तर धावफलकावर धावा निश्चितच जोडल्या गेल्यात. तर सलामीवीरांची एक चांगली भूमिका आपण इथे पाहतोय. बिनबाद 44 धावा ज्या लावल्या गेल्यात धावफलकावर आणि एक चांगल्यापैकी सुरुवात म्हणजे झाली, चांगल्यापैकी खेळ झाला असंच आपण म्हणूयात. तर अक्षय, तुम्हाला काय वाटतं या स्पर्धेत या शेवटच्या षटक अजून बाकी आहे, कितीपर्यंत धावसंख्या जाऊ शकते असं तुम्हाला एक अंदाज येतोय, प्रिडिक्शन तुम्ही देऊ शकता? निश्चित ज्या पद्धतीने 44 रन्स 3 ओव्हरमध्ये धावफलकावर लागल्यात, 60 इथनं बनवायला हव्यात. कारण समोर सुद्धा एक चांगल्या ताकदीचा संघ तो उभा आहे. एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे आणि त्यामुळे 60 तिथे जर पोहोचले तर एक चांगली मॅच इथे प्रेक्षकांना नक्की पाहता येईल. शेवटचं षटक ते कशा पद्धतीने येत आहे, कुणाच्या हातामध्ये दिलं जाते, तो कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय, निश्चित त्यावर भवितव्य किती धावसंख्या पोहोचेल. मात्र 60 इथे लावणं ते गरजेचं आहे. नक्कीच नक्कीच तुमचं देखील अगदी नक्कीच सहमत आला. आम्ही देखील सहमती दाखवतोय. कारण या दृष्टीने विचार केला पाहिजे फलंदाजी करणाऱ्या संघाने, सातपटी संघाने. कारण या मागच्या षटकाचा विचार आपण केला तर तब्बल 21 धावा कुठल्या गेल्या. अतिशय महागडे षटक ठरलं ते उत्तम संघासाठी आणि त्यामुळे या अंतिम षटकात चांगल्यापैकी फटकेबाजी होईल असा अपेक्षा ठेवतात त्यांच्या संघाचे सर्व खेळाडू. तर नवीन षटकाला सुरुवात जी होते, सुनील यांच्याकडे चेंडू सोपवला गेला आहे पण अंतिम षटका करता आणि सामन्यात या षटकाला सुरुवात होती आहे. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरून कट होत होता, थोडासा ऑफस्टमच्या बाहेरून निघत होता आणि फलंदाज मात्र कुठल्याही प्रकारचा फुटवर्कचा वापर त्यांनी केला नाही. कडे खेळण्याच्या प्रयत्न चेंडू मिस करून गेलेत आणि एक निर्धाव चेंडू इथे संपला गेला आहे. तो या षटकातून सुनील यांची एक चांगली सुरुवात इथे मिळते संघाला. ती जनक राजा उत्तम संघाकडून त्यांनी नक्कीच धावांचा हा वेग आहे तो थांबवण्याचा प्रयत्न केला आहे. तो या चेंडूवर पुढचा चेंडू देखील त्याला अपवाद नसेल, पुढचा चेंडू देखील चांगला हाताळताना इथे फलंदाज बघा इथे तुम्हाला स्ट्राईक बदलता येणार. चेंडू जेव्हा एसटीच्या हातामध्ये असतो, आमच्या वाडा क्रिकेट असोसिएशन जो नियम आहे आणि आंतरराष्ट्रीय नियमसुद्धा तशा प्रकारचाच आहे की एसटीच्या हातात जर चेंडू गेला तर तुम्ही धाव घेऊ शकत नाही. चेंडू जर तुमच्या हातून निसटला असता तर तुम्ही धाव घेऊ शकला असतात किंवा स्ट्राईक चेंजेस करू शकला असतात. त्यामुळे हा चेंडू देखील निर्धाव स्वरूपात संपला गेला. सुनीलची अतिशय सुरेख अशी गोलंदाजी अंतिम टप्प्यामध्ये पण पाहतोय, अंतिम षटकामध्ये पाहतोय आणि पुढच्या चेंडूला अखेर मात्र फटकवण्याच्या प्रयत्नात चेंडू हवेच राहिला आणि झेल सोपा असं जे वाटत होता की घेतला जाईल तो सुटला गेला आहे. बघा हे थोडंसं प्रेशर आहेत सध्या फलंदाजांमध्ये. पहिले 2 चेंडू डॉट गेल्यानंतर त्याच्यावर फटकवण्याचा प्रयत्न होता त्यांचा आणि या प्रेशरमध्ये फटकावला गेला चेंडू, तो हवेच राहिला आणि क्षेत्राच्या सुटलेली झेल ती संघाला निश्चितच फायदेशीर ठरू शकते. एक धाव वाढली गेली. या दरम्यान धावसंख्या पोहोचली ती 45 रन. पहिले 3 चेंडू तर संपले गेलेत, परंतु मागच्या सामन्यात आपण पाहिलं असेल की अंतिम चेंडूवर 3 षटकार ठोकून धावसंख्या मोठी केली होती. तशा प्रकारची इथे कामगिरी इथे होईल का सातपटी संघासाठी? कारण मगाशी देखील सातपटी संघ आपण पाहिला असेल चांगली बॅटिंग करत होता. इथे मात्र या षटकातील चौथा चेंडू
आणि परिणाम मात्र आपण पाहतो की फलंदाज जरी बदलले असले तरी देखील परिणाम तोच राहिला की चांगली गोली झाली या चेंडूवर. आणि आणखी एक चेंडू इथे डॉट स्वरूपात संपुष्टात आला आहे. म्हणजे 3 चेंडू डॉट आलेत सुनील यांचे आणि तेच नक्कीच संघाला सतवत असतील ते सातपंडी संघाला बॅटिंग करताना. या 3 चेंडूत जर चांगले 2 मोठे फटके आले असते तर धावसंख्या निश्चित वाढली असती. परंतु यावेळेस अखेर मात्र ही कोंडी फोडली गेली. या चेंडू अगदी 2 क्षेत्रामधून धाडला गेला आणि हा चेंडू निघतोय तो सरळ सीमा पार होताना चौकार. बघा पहिले 4 चेंडू खूप अतिशय चांगले हाताळले होते आणि धावसंख्या पाहता पाहता पोहोचली ती 49 धावांवर 49. त्यासाठी मात्र षटकात कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं. अतिशय सुंदर गोली करताना जनक राजा उत्तम संघाला मात्र अंतिम षटकात का होईना धावसंख्या जी वाढत होती त्याला ब्रेक दिले गेले तर रोख दिला गेला आणि चांगली गोली सध्या आपण पाहतोय. कारण 5 चेंडू संपले गेलेत. 5 चेंडू फक्त 5च धावा खर्च केल्यात सुनील यांनी आणि अंतिम चेंडूचा खेळ आता बाकी राहतोय. तर अंतिम चेंडू देखील अपवाद नाही. खूप सुरेखा मारा करताना षटक आपलं संपलं. निर्धारित एक चांगले षटक संपवताना जनक राजा संघाने मात्र या संघाला थोडंसं थोपवलं. जो एक विचार होता की 60च्या आसपास धावसंख्या येईल तो मात्र मागे पडला आणि धावसंख्या 49 वर रोखताना मात्र 50 धावांचं टार्गेट दिलं गेलं आहे ते 4 षटकामध्ये विजयासाठी. तर निश्चितच ही चांगल्यापैकी टोटल जरी नसली तरी की यावर फायटिंग होऊ शकते असं मी म्हणेन. तर ही कामगिरी निश्चितच चांगली बऱ्यापैकी झाली आणि यानंतर आपण निश्चितच पुढच्या नाणेफेकीकडे जाणार आहोत. पुढच्या सामन्याची नाणेफेक इथे होईल त्या अगोदर आणि त्यानंतर मात्र दुसरं विश्लेषण आपण पाहतोय अक्षय सर आपल्याला देतील या पुढच्या सामन्याचं पुढच्या इनिंगचं. तर या पुढचा सामना अगदी खूप मोठा सामना आपण पाहणार आहोत. आजच्या दिवसातील आणखी एक मोठी लढत दर्जेदार लढत प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. ती या नंतरच्या सामन्यातून अर्थातच जय एकीकडे पाहत असाल सार्थक स्पोर्ट्स जय हनुमान टेंबोली आणि त्याच्या विपक्षात मात्र दांडी 11. अनेक लढती आपण ते टेंबोली संघाच्या पाहिल्या असतील. अनेक वेळा आपण पाहिलं असेल त्याच्यासमोर गोटेकर संघ असेल. कधी कधी त्याच्यासमोर आपण भावेशपर्यंतचा संघ देखील अनेक वेळा पाहिला असेल. अनेक असे मोठे मोठे संघ त्यांच्यासमोर आपण पाहिलं असतील खेळताना. तर ती लढत आपण अनेक वेळा पाहतो. आज मात्र टेंबोली वर्सेस दांडी अशी लढत पुढे आपण पाहणार आहोत या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये. एकंदरीत 50 धावांचं लक्ष घेऊन आता मैदानात उतरावं लागेल उत्तम संघाला. उत्तम संघ आपण आज या स्पर्धेत खेळतोय जनक राजा या नावाने. जनक राजा उत्तम आणि त्याच्या विपक्षात मित डीजे ध्रुव 11 सातपटी अशी लढत सध्या मैदानात रंगती आहे ती भगवा कडमध्ये. आजचा हा 5वा दिवस आहे स्पर्धेचा आपण पाहतोय आणि आज 5व्या दिवशी मात्र अगदी एक गाव एक फॉर्मॅट आपण पाहतोय. ओपन गटातला एक गाव एक फॉर्मॅट त्यातील चालले हे सामने. आजचा हा दुसरा सामना आजच्या दिवसात सध्या चालू असताना एक इनिंग संपली गेली आणि 49 धावा करत उत्तम संघापुढे लक्ष ठेवलं गेले ते 50 धावांचं. चला बॅट्समन पाठवा जरा. वेळ अजिबात नको. वेळ कोणासाठी जरा मागू नका. लक्षात घ्या आज तुम्ही सगळं काही मागा आमच्या या स्पर्धेच्या आयोजकांकडून नक्कीच मिळेल तुम्हाला परंतु वेळ मागू नका. चला लगेचच सलामीचे जे फलंदाज आहेत ज्यांना आपण मैदानाच्या आतमध्ये धाडायचे. सुरुवातीचा खेळ जर आपण पाहिला तर अगदी लाजवाब राहिला होता. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली होती. बघा ऑन स्क्रीन तुम्हाला एजे चॅलेंजर हमरापूर ट्रॉफी ती पाहिली त्याचा एक बॅनर पाहायला मिळतोय. 17 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान 1 लाख रुपयाचं पारितोषिक असणारी ही स्पर्धा आपल्या भेटीला येते ज्यामध्ये ही एक गाव एक संघ जिथे संधी आहे. वाडा तालुका क्रिकेट असोसिएशनची संलग्न संघ पहिल्या काही दिवसांमध्ये खेळताना पाहायला मिळतील. त्यानंतर 19 डिसेंबरला WPL वाडा प्रीमियर लीगचे जे संघ आहेत त्यांना संधी आहे. 20 डिसेंबरला एक गाव एक संघ खुला गट म्हणजे कुठलाही एक गाव एक संघ जो तिथे खेळू शकतो आणि 21 डिसेंबरला ओपनचे संघ 8 जे स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते 1 लाख रुपये रोख असेल. द्वितीय पारितोषिक 50,000 आणि अनुक्रमे 25,000 रुपये हे शेवटच्या 3ऱ्या 4थ्या आणि 5व्या क्रमांकाच्या टीम्सला दिले जातील. ज्या ज्या संघांना या स्पर्धेमध्ये खेळायचं आहे आपण समालोचन कक्षामध्ये येऊन माझ्याशी संपर्क करू शकता या फिर संयोगकिनी जे आयोजक आहेत या स्पर्धेचे आणि त्यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. सचिन हरडे येत आहेत त्यांच्या माध्यमातून दांडी संघ जो आज
मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच मध्ये दांडी हा संघ खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच अगदी तगडी मॅच इथे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. यानंतरची जी पुढची मॅच आहे, एका बाजूने जर आपण पाहिलं तर टीम दांडी जे इनॅक्शन मैदानाच्या आतमध्ये असतील आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान टेंभिवली. एक तगडी मॅच आहे. सार्थक स्पोर्ट्स जय हनुमान टेंभिवली. सार्थक स्पोर्ट्स या नावानं आज जय हनुमान टेंभिवलीचा संघ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. एक तगडी मॅच यानंतर होईल. दोन्ही कॅप्टन्स आपण रेडी राहायचंय. लगेचच आपल्यामध्ये नाणेफेक केली जाईल. टॉस करण्याकरता यायचे. यावेळेस मात्र हा बॉल पहिलाच आहे जो चाललाय सीमारेषेच्या दिशेने आणि पहिल्या चेंडूवर पहिला दर्जेदार फटका मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय. इथे चौकार 4 जो मैदानामध्ये आहे. अभिषेक पाटील जो बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या साथीने जर आपण पाहिलं तर ग्लेन बनी, एक जुना जाणता खेळाडू, प्रदीर्घ कारकीर्द 40+ च्या माध्यमातून या खेळाडूला पाहिलंय. मीरा भाईंदरचा सुपरस्टार म्हटलं जातं जो ग्लेन बनी नॉन स्ट्राईक एंडकडे आहे. स्ट्रायकर एंडकडे एक हरहुन्नरी कलाकार. अभिषेक जो स्ट्रायकर एंडकडे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा बॉलला उडवलंय त्या क्षेत्रात. बॉल हवेत आहे. शॉर्ट फाईन लेग. तो चुकी करतोय. जीवनदान दिलं जात आहे. अभिषेक पाटीलला दिलेलं जीवनदान ते निश्चित तुम्हाला अडचणीमध्ये आणू शकतं. धावसंख्या वाढतीये. 2 चेंडूचा खेळ आणि त्यानंतर जाऊन पोचते ती 5 या आकड्यावर. ग्लेन बनी स्ट्रायकर एंडकडे आहे. अवधूत कामत सातपाटी चा एक हरहुन्नरी कलाकार, दर्जेदार गोलंदाज जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. यावेळी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. अवे फ्रॉम द बॉडी तुम्ही ड्राईव्हचा प्रयत्न करता त्यामध्ये निश्चित गोलंदाजाला यश मिळतं आणि तेच झालं यावेळेस. टप्पा खाल्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेर राहिला होता बॉल. हे बघा तुम्हाला दाखवलं जात आहे आणि शरीरापासून दूर खेळला. स्टंप मधनं पाय निघाले नव्हते बाहेर. यावेळेस मात्र चांगला फटका अगदी कलात्मकतेने खेळलाय. बॉल जमिनीशी घरंगळत वेगानं चाललाय. जोपर्यंत फील्ड करेल तिथे 2 रन्स ते इझिली कंप्लीट केल्या जातील. या 2च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोचते येते एकंदर 7 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ झालाय. अवधूतनं थोडंसं शांत ठेवलंय. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. अगदी चांगला मारा अवधूत कामतच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल, चांगला बॉल. अगदी गुडलेन स्पॉटच्या परिसराचा योग्य त्यानं वापर काय असतो ते अवधूतनं सांगितलं. यावेळेस बॅटच्या रेंजपासून दूर ठेवलं होतं. अगदी चांगली गोलंदाजी तिथे आपल्याला पाहायला मिळाली. याच टप्प्यावर गोलंदाजी जर करत राहिला तर निश्चित फलंदाजाला शांत ठेवू शकतो आणि 5 बॉलमध्ये तर जरूर शांत ठेवलंय इथे टीम जनकराजा उत्तनला. आणखी एक चांगला चेंडू तिथे एक सिंगल करता आलेत. वेगानं ती सिंगल कंप्लीट केली गेली आहे. वाईटचा इशारा आलाय. वाईट +1 बाईट्स. 2 धावा मिळतील. या 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. आम्ही जर आपण पाहिलं तर कव्हरमध्ये बसलोय त्यामुळे तिथे प्रॉपर ते कळत नाही. मात्र वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय आणि त्यामुळे 1+1 धावसंख्या 9 आहे. अभिषेक तो स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर सार्थक 11 जय हनुमान टेंभिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये दांडी या 2 टीम मध्ये मॅच असेल. पुढचा बॉल यावेळेस मात्र उडवलंय बॉलला समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. काय फटका होता कम्मालीचा. जस्ट शॉट 1 बाउन्स ओव्हर द रोप. बॉल चाललाय सीमारेषा पार. अभिषेक पाटीलच्या बॅटमधनं शेवटच्या बॉलवर इथे आलाय चौकार. या चौकाराच्या मदतीने एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाच्या अंती धावसंख्या 13. चांगला फटका होता इथे. अगदी समोर लॉंग ऑफ थोडंसं खाली होतं आणि त्या लॉंग ऑफ मधनं बॉलला सीमारेषे पलीकडे घेऊन जायचं होतं. अभिषेक यावेळेस बॉलला तिथे लॉंग ऑफ मधनं घेऊन जातोय. सीमारेषा पलीकडे नेलंय. 4च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना 13 या आकड्यावर. चला थोडी घाई करा, वेळ दौडू नका. आणि नेक्स्ट मॅच बोथ टीम कॅप्टन आपण ही रिपोर्टिंग करायची लगेचच नाणेफेक करण्याकरता.
सचिन हरडे यांच्या माध्यमातून मैदानात खेळणारा दांडी संघ सार्थक स्पोर्ट्स जय हनुमान टेंबिवलीला 2 हात करणार आहे. तसंच चेतन पठारे यांच्या माध्यमातून सार्थक स्पोर्ट्स टेंबिवली हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. जीविका वॉरियर्स दांडी आहे. सचिन हरडे यांचा हा संघ आहे. गौतम इथे येत आहेत. गौतम आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक लेजंड क्रिकेटर आहेत पालघर जिल्ह्याचे. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये आहे. इथे लॉंग ऑफला संधी आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. ग्लेनला माघारी परतावं लागेल. पहिला झटका लागलाय. ग्लेन बनी बॅक टू द लगआउट. पहिला झटका इथे लागत असताना पाहायला मिळतोय. जे डिस्टन्स क्लिअर करायचं होतं ते ग्लेनला क्लिअर करणं शक्य झालं नाही. झेल तिथे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावला आणि माघारी परतावं लागलं. चला न्यू बॅटर आपण लवकर मैदानाच्या आतमध्ये जायचंय. विपुल जो मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 डाऊनच्या स्वरूपानं मैदानाच्या आतमध्ये त्याला फलंदाजी करण्याकरता धाडलं गेलंय. चांगला खेळ इथे गरजेचा आहे. विकेट्स या डावामध्ये खूप महत्वाच्या आहेत आणि पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली इथे गोलंदाज श्रेयस जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. सतपाटी म्हटलं की क्रिकेटची पंढरी म्हणायला तिथे हरकत नाही. खूप साऱ्या टीम्स या गावामधनं खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. नुकताच एक दर्जेदार स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आयोजित केली गेली होती. श्रेयस तो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. समोर विपुल आलाय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता. बघूया कशा पद्धतीने इथे तो बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल. कुठल्या पद्धतीचे फटके त्याच्याकडनं इथे मैदानाच्या आतमधनं पेशकश केले जातील. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे अलॉंग द कार्पेट खेळला. एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. डबल करता प्रयत्न असेल का? वेगानं दुसऱ्या धावे करता येण्याचा प्रयत्न तिथे आहे. जोपर्यंत फील्ड केली तिथे 2 रन्स त्या इझिली कंप्लीट केल्या गेल्या. या 2च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावर. पहिल्या चेंडूवर विकेट आली आहे. त्यानंतर मात्र तिथे बॅकलिप खाली करणं ते योग्य संबोधलं. एक डबलचा फटका तो तिथे मैदानाच्या आतनं पेशकश केला. चांगली बॅटिंग करावी लागेल. श्रेयस चांगली मारा करतोय मात्र अगदी योग्य टप्प्यावर गोलंदाजी करतोय. फलंदाजाला शांत ठेवण्याचं काम त्याच्या खांद्यावर दिले आणि ते यशस्वीरित्या पूर्ण करतोय. इथे मात्र चेंडूला पाहिलं सोडून दिलं. पंचांवर कुठलाही प्रभाव तो पाहायला मिळाला नाही. तिथे 1 फॉर दी ओव्हरचा इशारा आलाय. एक बाउन्सची जी मुभा होती ती इथे गमावली गेली आहे. 1 बाउन्सचा इशारा आलाय तिथे पंचांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र पॅडलाईनवरचा बॉल. त्याला मैदानात जागा नाहीये ते सांगितलंय. बॉलला उडवलंय आणि फेकून दिलंय सर मिड विकेट मधनं सीमा रेषा पार. इथे येतोय षटकार 6. एक चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. हे बघा तुम्हाला पाहायला मिळते पॅडलाईनवरचा बॉल होता आणि दिशा से भटके तो फिर मिलेंगे फटके. दिशेपासून हलकेही तुम्ही भरकटाल तर मग तिथे षटकार खायला तयार राहा. हे दर्जेदार क्रिकेटर्सचं क्रिकेट आहे. इथे मोठे फटके ते सातत्यपूर्ण खेळले जातील. सन्माननीय गणेशजी भोईर इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 4 चेंडूचा खेळ. त्यानंतर धावसंख्या 21 धावा ज्या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मॅच बॉल रिटर्न आलाय ज्यावरच आपण मॅच कंटिन्यू करणार आहोत. तिथे जे काही कंपनीमधले वर्कर असतील किंवा मग प्रेक्षक असतील त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. आपण तो चेंडू लगेचच परत करताय. तसंच गणेश जी भोईर व आकाशजी वेहळे इथे उपस्थित होत आहेत. या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. आंबेडकरची स्पर्धा धर्मवीर प्रतिष्ठानची स्पर्धा म्हणजे प्रत्येकाचा मान सन्मान होईल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ते क्षेत्र त्याच पट्ट्यातनं फ्लॅट पॅरलल दर्जेदार फटका षटकार. वा काय अप्रतिम स्ट्रोक खेळला होता.
फटका जेव्हा बॅटला मिडल झाला होता ना तिथे असं वाटत नव्हतं पहिल्यांदा पाहताना की षटकार जाईल, मात्र चेंडूमध्ये जी ताकद झोकली होती ना ते बेमिसाल होती आणि त्यामुळे बॉल अगदी फ्लॅट पद्धतीनं तिथे सीमारेषे पलीकडे गेला. सार्थक स्पोर्ट्स टेंबिवली कॅप्टन जर इथे उपस्थित झाले असतील तर लगेचच संपर्क साधा. चांगली फटकेबाजी 27 ऑन बोर्ड, 27 धावा धाफलकावर आहेत. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. दोन्हीही तगड्या टीम्स आहेत त्यामुळे मॅच इथनं स्टील ऑन आहे. कमबॅक कधीही होऊ शकतं गोलंदाजाचं आणि ते करण्याचा प्रयत्न करावा लागेल. यावेळेचा बॉल ऑफ स्टंपवर पडला, सरळ विकेटच्या मागे गेला. या लाईनवर गोलंदाजी करणं याआधी गरजेचं होतं, मात्र तिथे दिशेपासून थोडासा भरकटला. टप्पा तो थोडासा खराब राहिला आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर तिथे मार खावा लागला. शेवटचा बॉल अगदी योग्य टप्प्यावर ऑफ स्टंपच्या बाहेरच्या लाईनचा होता आणि त्यामुळे शांत ठेवलं गेलं आणि तेवढासा रेडी सुद्धा नव्हता बॅटर. जर आपण पाहिलं तर विपुल या फटक्याकरता मुळात रेडीच नव्हता. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू आला. 2 ओव्हरचा खेळ, 27 लागल्यात. इथनं 2 ओव्हर अजूनही शिल्लक आहेत आणि त्यामध्ये 23 धावसंख्येची गरज आहे. 2 ओव्हर नंतर 27 आल्यात. 2 ओव्हर नंतर 23 बनवायचे आहेत. मॅच बॅलन्स आहे. अजूनही इथनं संधी आहे सातपाटीकरांना की या मॅचमध्ये एक चांगलं षटक, एक दर्जेदार षटक हाताळून कमबॅक करण्याची. षटक क्रमांक 3 परिवर्तन झालंय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता यावेळेस बोलवलं गेलंय. विपुल आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. आता मात्र अभिषेक तो स्ट्रायकर एंडकडे असेल. अभिषेक पाटील तो बॅटिंग करत असताना आपल्याला स्ट्रायकर एंडकडे पाहायला मिळतोय. चला मॅच सुरू करायची आहे. वेळ तो वाचवत खेळ करावा लागेल कारण जास्तीत जास्त षटकांचे सामने जर तुम्हाला खेळायचे तर मग थोडंसं गेम स्पीडअप करावं लागेल कारण संघ सुद्धा थोडेसे उशिरानं इथे दाखल झालेत. खूप जास्त नाही, मात्र थोडंसं उशीर जरूर झालाय. यावेळेचा बॉल पहिला चेंडू होता तिथे ऑफस्टमवरनं अतिरिक्त बाहेर वळालाय. पंच प्रदीप भंडारी आमच्याशी जोडले गेलेत. इशारा आलाय वाईटचा. छत्रपती शिवाजी महाराज अंपायरिंग पॅनल च्या तहत ही पंचांची भूमिका बजावली जाते. वन बाउंडचा इशारा आलाय. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवे ते सेल्फ फॉलो थ्रू की विकेट किपर. इथे दोघांमध्ये कॉलिंगचं थोडंसं गडबड होता, मात्र अंत भला तो सब भला. तिथे शेवटी एक चांगला कॅच कॅरी झालाय. विकेट मिळतीये. माघारी परतावा लागेल. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका तो दुसरा झटका माफ करा इथे लागलाय टीम उत्तन संघाला. फलंदाज अभिषेक पाटील बाद. न्यू बॅटर अनिकेत जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर इथे विकेट आली आहे. अभिषेकला माघारी परतावा लागलाय. अनिकेत आता तो नंबर 4 वर कशा पद्धतीची बॅटिंग करेल कारण सेकंड डाऊन नंतर तो मैदानामध्ये आलाय. आता दोन्हीही 1 डाऊन आणि सेकंड डाऊन ते 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला फलंदाजी करत असताना पाहायला मिळतील. कसा खेळ होईल यांच्यामध्ये कारण विजयाकरता अजूनही 22 रन्स त्या गरजेच्या आहेत आणि बॉल शिल्लक आहेत 11. म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2चा जो पाडा आहे तो तुम्हाला म्हणत राहावा लागेल. मॅच वाचवायची तर इथे विकेट हाच एक चांगला पर्याय आहे आणि त्यालाच पकडून मॅचच्या विजयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न इथे टीम मीट डीजे ध्रुव 11 सातपाटीला करावा लागेल. मीट डीजे या नावानं सातपाटीचा संघ आज मैदानात आहे. यावेळेस मात्र हा बॉल उडवलाय समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक आणि प्रेक्षकांना उत्साही आणि आनंदी बनवणारा हा दर्जेदार फटका मैदानाच्या आतनं पेशकश केलाय. ओव्हर दी लॉंग ऑफ षटकार. चला टॉस करता यायचंय. टीम जीविका वॉरियर्स दांडी आणि सार्थक स्पोर्ट्स जय हनुमान टेंबिवली. जीविका वॉरियर्सचे कॅप्टन इथं आलेत. सार्थक स्पोर्ट्स चे कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे.
वालिव संघ सुद्धा इथे दाखल होते. अशरफ मनसुरी इथे येत आहेत. अशरफ आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर विकेटच्या मागे निर्धाव वालिव संघाकरता वाडा तालुक्यामध्ये ही सीझन खूप चांगली राहिली आहे. अगदी तगड्या टीम्स पराभूत केल्यात. गोरसई बला कुडूच्या स्पर्धेमध्ये त्याने पराभूत केलं FDC ट्रॉफीमध्ये. यावेळेस मात्र पुण्याच्या एकदा बॉलला उडवलंय. उंची तर खूप जास्त आहे. लांबी किती? ती प्रांगणा बाहेरची सीमारेषा पार. जीवाच्या आकांतानं प्रयत्न केले. एफर्ट चांगले होते. लाजवाब एफर्ट होते. मात्र तिथे अखेरच्या क्षणी बॉल सीमारेषा पार पडलाय आणि हा षटकार महत्वाचा आहे. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 40 धावांवर. विजयाकरता आता येणारे बॉल शिल्लक आहेत 8 आणि रन्स बनवायचे आहेत 10. 8 चेंडूचा खेळ, 10 धावसंख्येची गरज आहे. एकच राजे छत्रपती या नावानं आज वालिवचा संघ आणि त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर महापोली स्टार्स हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे. मिडल नाहीये त्यामुळे एक सिंगल ती धाफलकावर जोडली जाईल. 1च्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि 41 अजूनही शेवटचा चेंडू तो प्रगतीपथावर येणं बाकी आहे. बघूया शेवटचा चेंडू त्यावर कशा पद्धतीची कामगिरी इथे मैदानाच्या आतनं साकार केली जाईल. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 3 सध्या प्रगतीपथावर आहे. यावेळेस मात्र बॉलला उडवलंय. उंची तर खूप जास्त गाठली आहे. लांबी किती? तर ती क्षेत्ररक्षकाच्या हाताची. कॅच कॅरी झालाय. विकेट मिळेल. शेवटच्या बॉलवर विपुलला माघारी परतावं लागेल. फलंदाज विपुल बाद. आता येणारे बॉल शिल्लक आहेत शेवटचे 6 आणि या 6 बॉलमध्ये विजयाकरता रनची गरज आहे 9. टेंबिवलीचे कॅप्टन इथे येत आहेत. टीम टेंबिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये दांडी. एका बाजूनं सार्थक स्पोर्ट्स टेंबिवली तर दुसऱ्या बाजूनं जीविका वॉरियर्स दांडी यांच्यामध्ये नाणेफेकीचा कौल इथे केला जाईल. सन्माननीय महेशजी भोईर आणि दयानंद दळवी साहेब आपल्याला विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. आपल्या शुभ हस्ते आम्ही इथे करतोय टॉस. दयानंदजी दळवी आणि महेशजी भोईर आपल्याला विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. अगदी चांगल्या मॅचेस आज प्रेक्षकांना इथे पाहायला मिळणार आहेत. तगड्या मॅचेस त्या होणार आहेत. शेवटचं षटक 6 बॉल 9 धावसंख्येची गरज. नवीन बॅटर सुनील तो बॅटिंग करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसात सुनीलनं लाजवाब बॅटिंग करत असताना निंबवलीची स्पर्धा गणेशपुरीच्या मैदानावर गाजवली होती. खूप चांगला खेळ दाखवला. पारितोषिक विजेते राहिले होते उत्तनकर. सन्माननीय चेतनजी पठारे आणि त्यांचे सहकारी इथे उपस्थित झालेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सार्थक 11 हा संघ त्यांच्या माध्यमातून टेंबिवली संघ मैदानात पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या बाजूने सचिन हरट यांच्या माध्यमातून जीविका वॉरियर्स दांडी. इथे मात्र दुसऱ्या रन करता यायचंय आणि कॉलिंग मध्ये झाली आहे गडबड. त्यामुळे सुनीलला माघारी परतावं लागेल. टेंबिवली संघ नाणेफेकीचा कौल जिंकला आणि निर्णय घेतलाय फिल्डिंगचा. पंच नवीन बॅटर तिथे मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता मॅकमिलन टप्पा जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता जात असताना पाहायला मिळेल.
शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथं 8 धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडू आणि 8 धावा. मॅकमिलन गोविंद जरी आज नसला तरी मॅकमिलन टप्पा तो आहे टीम मध्ये आणि मॅकमिलन जो बॅटिंग करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज आधी तो सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर निर्धावाला आहे. मॅच ऑन झाली आहे. आदिल आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणि आदिलचा हा बॉल जर आपण पाहिला तर तो फलंदाजाला बीट करतोय. अनिकेत आणि मॅकमिलन जे 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. 4 चेंडूचा खेळ विजयाकरता 8 धावसंख्येची गरज आहे. 4 बॉल मध्ये 8 बनतील की आदिल या 4 बॉल मध्ये 8 धावा डिफेंड करेल. मॅच रंगतदार आहे. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनच्या बॉलवर फसवलंय. आता मॅच हार्ड झाली आहे. आता 3 मध्ये 8 बनवायचे आहेत. आता सोपं नाहीये. आदिलनं चेंडूला फिरवत असताना फलंदाजाला तिथे प्रेशर मध्ये आणलंय. आता अनिकेत वरचं प्रेशर वाढलंय कारण त्याने विकेट सॅक्रिफाईस करायला सुनीलला भाग पाडलं होतं. आणखी एक डॉट बॉल. आता 2 बॉल 8. वड बॉलिंग. पाय चालत नाहीये. फुटवर्क होत नाहीये. पाय चालले नाही फुटवर्क झाले नाही तर तुम्ही किती चांगले फटके खेळताय ते महत्वाचं नाहीये. चेंडूच्या रेषेमध्ये आले नाही तर मग मॅच जिंकवणं ती कठीण आहे. आता 2 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. सहज सोपा विजयावर शिक्कामोर्तब करण्याची संधी चालून आली होती मात्र तिथे अनिकेत चुका करतोय आणि त्या चुकांचं भुगतान आता टीमला करावं लागतंय. पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका चांगला आहे. बॉल सीमा रेषा पार. 1 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. 1 बॉल 2 कंपल्सरी आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि तुम्हाला इथे कंपल्सरी चेसिंग करावीच लागेल. 1 चेंडू 2 धावसंख्येची गरज. मॅच होती कुठे मॅच आली आहे कुठे. एक चेंडू 2 धावसंख्येची गरज. मॅच रंगतदार आहे. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल त्याला षटकारामध्ये परावर्तित केलं. 1 चेंडू मध्ये 2 बनवले जातील की रोखल्या जातील. आदिल ज्यानं मॅच बनवली आहे अगदी दर्जेदार सामना इथे प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. कोण जिंकेल ते इथनं आपल्याला बघायचं आहे. आदिलचा निर्णायक चेंडू. समोर स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करण्याकरता अनिकेत आणि आदिल या दोघांमधला खेळ दोघांमधला संघर्ष. निर्णायक चेंडू शेवटचा बॉल 2 धावसंख्येची गरज. आणि इथे विजयी होतीये का तर हो विजयी होतीये टीम सातपाटी. मीट डीजे सातपाटी या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. हार्ड लक टीम उत्तन. महत्वाच्या निर्णायक मॅच मध्ये इथे अगदी हाराकिरी केली अनिकेतनं आणि खराब फलंदाजीमुळे पराभवाची वाईट चव ती चाखावी लागते आणि पराभूत व्हावं लागतंय टीम उत्तनला. सन्मान आणि सत्कार या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय. मी